नव्हतं का ब्लॉग मग इकडे अरे त्यातून धुरत आहे ना, धुर आला पाहिजे. अरे धुर आला पाहिजे. बटन बटन दाब. ए ओ भाई, हुक्का 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 पार्टी. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि यूट्यूबच्या या 365 डे चॅलेंजमध्ये. आणि आज खूप मोठा दिवस आहे. मला कंप्लीट 1 मंथ कंप्लीट झाला आहे हे ब्लॉग चालू केले ते. आणि खूप सारा बदल दिसतोय. मी आधी माझा एक जुना व्हिडिओ बघितला जेव्हा मी स्टार्ट केलं आणि आत्ता बघतोय चेंज आहे. तर चांगलं वाटतंय. चला, तुमचा सपोर्ट आहे. कारण मित्र चांगले म्हणतात ते चांगलं काहीतरी करतोय, म्हणजे दुसरे लोक जे बघतात ते पण येऊन सांगतात, ते कॉल करतात की बाबा चांगलं काहीतरी करतोय. चला, काहीतरी जे आवडते ते चालू केलंय ना, त्याच्यामुळं ही लिंक तुटणार नाही. हे आपण चॅलेंज कम्प्लीट करणार आहे. चला, आता फ्रेश वगैरे झालो डायरेक्ट आणि जाऊ जिमला. तर मित्रांनो, फायनली आता 20 मिनिटं झाले चलत होतो आणि आता आलोय जिम मध्ये. बॅक बायसेप डे आज. चला, आज बॅक बायसेप झालेला आहे आणि आता जायचंय आपल्याला रूमवर. चांगलं वाटतं रे रोज असं, रोज तेच शेड्यूल करून ना काही लोकांना बोर होतं, पण आपल्याला बोर होत नाही. कारण आपल्याला जेव्हा इम्प्रूव्हमेंट दिसते ना, काहीतरी दिसते व चेंज होते आपल्यात, आपल्या लाईफस्टाईलमध्ये, आपल्या जीवनात, आपल्या सराउंडिंगमध्ये, तर चांगलं वाटतं यार. मग तेच रुटीन फॉलो केलं काय वाईट आहे, जर सगळं चांगलंच होतं असं तर. चला मित्रांनो, आता आपण आलोय जस्ट रूमवर आणि चला आता मस्त आंघोळ वगैरे करू आणि पोस्ट वर्कआउट मेल. इनकार के बहाने कई बार करते हमने वही लगाया दिल जहां दिल लगाना मना था, आखिर वही किए सजदे जहां सर झुकाना मना था, यूं जिंदगी बिता दी जहां पे एक पल बिताना मना था, यूं उस गली में रहते. मित्रांनो, तर आपण आता रेडी झालोय ड्युटीला जायला. पण ड्युटीच्या आधी आपण आता 12:30 वाजलेत, त्याच्या आधी चाललोय कारण आपल्याला CNE आहे. CNE म्हणजे कंटिन्युटी नर्सिंग एज्युकेशन, तर ते करायचं आहे आणि हे क्लास करावं लागतात 4-5 तरी मंथमधून कंपल्सरी, त्यामुळे जावं लागतंय. तर चला जाऊया जेवण वगैरे करून क्लासला, मग ड्युटी. CNE झाली, डायरेक्ट ड्युटीला आलोय आपण वॉर्डमध्ये आता. तर चला भेटू डायरेक्ट रात्रीच. काय आता ड्युटी करायची भाऊ, करावं लागते पैसे पाहण्यासाठी. बाय 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 बाय. तर मित्रांनो, ड्युटी झाली आपली आता आणि चाललोय आता रूमवर. चिल ड्युटी गेली आहे. दोन व्हेंटिलेटर होते, पण चला आता जाऊ जेवायला मस्त पैकी. हा, अंड्याची भाजी. चला जाऊया. काम चालू आहे मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही. हॉस्पिटलमध्ये कायम काही ना काही काम चालू असते. इकडं पण आहे बघा. चला जाऊया आता. तर मित्रांनो, आपलं जेवण वगैरे झालंय आणि असंच गॅलरीत फेरफटका मारत होतो. अजून ब्लॉग एडिट करायचं राहिलंय, सगळं राहिलंय. आणि हे आपलं एक हँडल आहे, त्यात मी मोबाईल लावलेला आहे आणि समोरची लाईट चालू करून बोलतोय. तर म्हणलं बघावं कसं अंधारात कसं येतंय शूटिंग, कारण आजपर्यंत आपण कधीच नाही केली ना, रूम मध्ये शूटिंग करत होतं सगळं. तर चला मित्रांनो, काय म्हणता मग, कशी चालली लाईफ तुमची? हा, आपली तर चालू आहे भाई, पुण्यात आहे, जॉब करतोय, सगळं झंड जॉब झंड. ज्या वयात कुठेतरी फिरायला गेलं पाहिजे, डेली काहीतरी ॲडव्हेंचरस केलं पाहिजे, त्या वयात 9 to 5 चालू आहे फेरे. जा जॉबला आणि ये घरी, जा जॉबला आणि ये घरी, जा जॉबला आणि ये घरी. श्यामा आयला याच्यासाठी पैदा झालतो का राव आपण जॉब करायला? एवढं जर माहित असतं ना, शेवटी एवढं शिकून जॉबच करायचा आहे, त्याच्या आयला 10वीतच नापास झाला असतो. घरी राहून घरचं मस्त खाता पिता आला असतं. शेती तर शेती बाबा, शेतीसोबत काहीतरी जोडधंदा तरी केला असता, खुश तरी असतो गावाकडे. इकडं आलोय ट्रॅफिक किंवा पुण्यात जॉबला. चला भाऊ, ऍटलीस्ट घराच्या पासून जवळ आहे, सुट्टी असली तर 2-3 दिवस जातो तरी येते.
पण काय काय माझे मित्र तर फार कुठं बँगलोरला ॲब्रॉडला गेले ते ॲब्रॉडला ॲब्रॉडला मान्य आहे पैसा बिसा आहे पण ॲट द एंड काय आहे फॅमिली तेच जर तुमच्याकडे नसतं तर ते पैसा काय चाटायचा आहे काय असंच म्हणलं जरा बोलावा लाईफ बद्दल आता नुसतेच गॅलरीत येडे मारतोय मी आणि आता मला आहे ना तुम्हाला सांगितलं मी सकाळपासून सांगते 30 दिवस झाले आपल्या ब्लॉगिंगला 30 दिवस झाले ब्लॉगर म्हणायला लागले लोक मला विश्वास बसत नाही की बाबा चिडावत्यात ते काय का नक्की म्हणतात ते चिडावलं ते चिडावलं आपल्याला काय करायचंय आपल्याला जे आवडतंय ना ते आपण करणार हात दुखायला लागला रे 1 मिनिट आता कसं परफेक्ट आहे हात दुखतो रे कंटिन्युअस एका जागी पकडून हा तर मी काय म्हणत होतो ब्लॉगर वगैरे म्हणायला लागले आणि मित्र म्हणायला लागले की बाबा लय तू चालत जातो इतक्या लांब कशाला काय आपलं पण ढेरी कमी करायचंय काहीतरी सांग अरे म्हणलं ढेरी कमी करायला काय बोलून थोडी ढेरी कमी होणार आहे काहीतरी करावं लागेल ना तुला त्यासाठी बरोबर आहे का नाही तर नुसतंच खायचं म्हशीवानी बैलावानी आणि नुसतंच बाता मारायच्या तोंडाच्या वाफा की बाबा पोट कमी करायचं आहे व्यायाम करायचा आहे उद्यापासून आणि पळायला जायचंय आता भरतीचा पेपर देतो काय पोरं मला फोन करून म्हणते आता भरतीला जायचंय भाऊ जरा थोडे टिप्स दे काय करायला पाहिजे वजन कमी करायचंय काय करायला पाहिजे जिमला जायचंय तुझ्यासोबत मी त्यांना काहीच म्हणत नाही बाबा कारण कसं आहे 1 दिवस येणार 2 दिवस येणार 1-2 दिवस परत त्याला उठवायला जा त्याला कॉल करा अरे बाबा तुला करायचंय ना तू स्वतःहून आला पाहिजे की बाबा फोन आला पाहिजे तुझा मी रेडी आहे चल तर चला मित्रांनो आता आपलं ब्लॉग एडिट करायचा टाइम झालाय आणि असंच प्रेम राहू द्या असंच सपोर्ट राहू द्या तुमचा 250 सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेत आपले आणि चांगलं वाटतंय की इन्क्लाइन स्टेज आहे तर चला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या भावाच्या चॅनलला फॉलो करा अभिजित म्हाळसकर तुमचा भाऊ नक्की फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि उद्याचा ब्लॉग इंटरेस्टिंग राहणार आहे कारण उद्या संडे आणि आपली मॉर्निंग ड्युटी आहे मॉर्निंग नंतर आपण रिकामा आहे तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय